नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिधा प्रकाशन डोंबिवली. आपला भाग चाललाय 35वा संत स्तुती. अभंग ऐकूयात 164वा. संतांचा तो संग नव्हे भलतैसा, पालटावी दशा तात्कालिक. संतांचा तो संग नव्हे भलतैसा, पालटावी दशा तात्कालिक. चंदनाचे संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देव माथा. हे काय सेवावे संगती स्वभावे, आणिकेन पालटावे देहा लागी. तैसा निसंगाचा संग अग्रगणी, जनी ध्यायमानी ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. जनाबाई या अभंगात संतांची स्तुती करते. संतांचा संग भलता चलता नसून भक्ताची दशा स्थिती पालटवणार आहे. भक्ताला दिशा देऊन मार्ग दाखवून तत्काळ त्याला बदलविणाराच असतो. आपल्यासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी, असे संतांच्या बद्दलचे उद्गार आपण नेहमीच ऐकलेले आहेत. अहो, चंदनाच्या वनातील सर्वच झाडांना चंदनासारखा सुवास येतो ना, मग ती झाडं कोणती का असेनात. अगदी हलक्या प्रकारची लाकडं सुद्धा चंदन म्हणून उगाळून देवाला त्याचा गंध टिळा लावला जातो, कारण त्या लाकडाला सुद्धा चंदनाचाच वास येत असतो. हा सगळा संगतीचा आणि सहवासाचाच परिणाम असतो. आणि म्हणूनच संतांच्या संगतीत भक्ताची देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी वृद्धिंगत होते. जो निसंग असतो, ज्यांनी प्रपंच मोह यांचा त्याग केलेला असतो, त्यालाच संत संघाचा लाभ होतो. अशा संतात अग्रगण्य असलेल्या ज्ञानेश्वरांचं आपल्या मनात जनाबाई ध्यान करतात, म्हणजेच आत्मानुभूती घेतात. पुढचा अभंग 165वा. संत हे कोण तरी देवाचे हे डोळे, पूजे विण आंधळे देवाची ये. कोण्या नेत्रे देव पाहे तुझकडे, यासाठी आवडे संत करी. संत ऐसे करी देवाचे कान, सांडियेल्या ध्यान कोण ऐके. संत पुससी तरी देवाचे ते पाय, आगमान गमे सोय मागाडिये. संत पुससी तरी देवाचे ते पोट, धरुनिया बोट धाविती हरी. संत म्हणसी तरी देवाचा हा गळा, जेणे रस आगळा वेदादिका. संत जरी पुससी तरी देवाचे वदन, माझे ते वचन संत झाले. पराची या परी आनंदा माझारी, संत झाले अंतरी पड जिभ देवा. क्षर जे नासिले अक्षर ते काढिले, निशब्दाचे झाले बोले संत. शब्द तो उडाला नाद तो उडाला, भेद तो आटला माया भावी. विठो वटावरी पराविया झाले, केश ते वाढले माय संत. कुरळ होवोनिया देती ते सुढाळ, म्हणे जनी गोवाळ जीवे भावे. संत कोण? तर संत हेच परमेश्वराचे डोळे आहेत. संत आहेत म्हणून देवत्व आहे. संतांच्या मार्फत देव जगाकडे पाहतो, म्हणून संतच नसले तर देव आंधळाच होईल ना.
तुझ्याकडे देव कोणत्या डोळ्यांनी पाहतो? तर तो संतांच्या डोळ्यांनी पाहतो. यासाठी आवडीने तू संत संग कर. देवाचे कान संतच आहेत. कानाने संत ध्यान ऐकतात. अनाहत नादाची अनुभूती संत कानानेच घेतात. मन, बुद्धी, वाणी याच्याही पलीकडे देवाचं वर्णन करण्याची सोय लागली नाहीये, म्हणून आगम म्हणजे शास्त्र, वेद माघारी परतलेत. नेती नेती असं म्हणतच तर मग सामान्य जीवाची काय हो कथा? देवाकडे जाण्यासाठी संतांचे पाय धरणं हेच तर योग्य आहे. वेदाधिकांना सुद्धा देवाचा प्रेमरस दुर्लभच आहे. वाणी, वक्ता आणि वक्तृत्व त्रिपुटीतून परावाणी देव संतांच्या तोंडून बोलतो, उपदेश करतो आणि म्हणूनच संतांचेच पाय धरणं. संतांच्या काळात भक्ती रसामृत आहे, तेच तर ते प्राशन करतात. वेद देवाच्या स्वरूपाचं वर्णन करतात, पण त्याची साक्षात अनुभूती फक्त संतांनाच येते. जसं आंबा त्याच्या स्वरूपाचं म्हणजेच तो दिसण्यास कसा आहे हे वर्णन सहज करता येतं, पण त्याची चव मात्र फक्त खाणाऱ्याला, आस्वाद घेणाऱ्यालाच कळते. संत कोण? तर संत हे देवाचं वदन आहे. संतांच्या तोंडूनच देव बोलतो. भगवंतांनी स्वतः भगवद्गीता सांगितली आणि तीच गीता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून सांगितली. तळागाळातील जनमानसापर्यंत भगवद्गीता ही ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानेश्वरांनी पोचवली. परावाणी जरी संकल्प रूप असली तरी वाणी, वक्ता आणि वक्तृत्व या त्रिपुटीतूनच देव संतांच्या तोंडून बोलतो, उपदेश करतो. संतांचा मीपणा गेल्यामुळे त्यांना स्वतःच्या वक्तेपणाचा अभिनवेश नसतो आणि म्हणूनच त्यांची वाणी ही विश्वात्मक विठोबाचीच वाणी ठरते आणि ती अभंगच होते. त्या वाणीतून आत्मानंद पाझरत असतो. त्या आत्मानंदाचा अनुभव घेण्यासाठी देव त्याची जीभ बनतो आणि ते शब्दातील सांसारिक अर्थातला क्षरभाव काढून टाकतात. म्हणजेच त्यांची वाणी विकाररहित होते आणि या नाशिवंत संसारातील अविनाशी आत्मतत्व ते ओळखतात. कारण जग जरी नाशिवंत असलं तरी त्यातील आत्मचैतन्य अविनाशीच आहे. पण त्यानंतर अविनाशी हा भेदही संपला आणि म्हणून क्षराक्षराच्या पलीकडे ते गेले आणि निशब्दांची अनुभूती वाणी बोलायला लागते. शब्द आणि शब्दांच्या पलीकडे गेल्यामुळेच मायाभावातला भेद आटलाय. विठ्ठल रूपी वटवृक्षाच्या पारंब्या वाढल्या म्हणजे संतांच्यामुळे देवाचं राज्य जगात आलं. तीर्थक्षेत्र निर्माण झाली. संत म्हणजे त्या पारंब्याचे अखंड वाढणारे असे तंतूच आहेत. तंतू कुरळे झालेल्या त्या वृक्षाला शोभा देतात आणि म्हणूनच जनाबाई म्हणतात की तू या सर्व संतांना जीवे भावे ओवाळ, त्यांनाच तू भज. पुढचा अभंग ऐकूयात. 166. या वैष्णवाच्या माता तो नेणवे देवा दैत्या, तीही कर्म हे पुसिले, अकर्म समूळ नाही केले. कानाचे हे कान झाले धरुनिया ध्यान, डोळियाचे डोळा करुनी धाले प्रेम सोहळा. तोही वश्य नर देही, जनी दासी वंदी पायी, जनी दासी वंदी पायी, जनी दासी वंदी पायी. संत काम्य कर्म बंधनातून सुटले, परंतु कर्तव्य कर्म सोडलं नाही, म्हणून अकर्म म्हणजेच निष्क्रियता पण समूळ नाहीशी केली. संतांनी निष्क्रियता वाढवली असं म्हणणं किती अयोग्य आहे हे स्पष्ट होतं, कारण संतांनी सत्कार्याला उत्तेजनच दिलेलं आहे. आपण कानाने बाह्य शब्द ऐकलो, पण ज्या शक्तीमुळे तो ऐकू शकतो ती आत्मशक्तीच संत असते. म्हणून जनाबाई कानाचे कान म्हणतात. ही अवस्था त्यांना भगवंतांचं नित्य ध्यान केल्यामुळे, अनुसंधान केल्यामुळेच प्राप्त झालेली आहे. या ध्यानाच्या द्वारे ते आत्मशक्तीशी एकरूप झाले. आपण डोळ्यांनी पाहतो, ज्यामुळे डोळ्याला दिसतं ती आत्मशक्ती म्हणजे संत आहे.
संतांनी या आत्मशक्तीमुळे सर्वत्र भगवंत रूप अनुभवलं आणि देवभक्तांच्या या प्रेम सोहळ्यामुळे हे संत तुला झाले. भगवंत नरदेहात असलेल्या संतांच्या भक्तीमुळे त्यांना वश झालेला आहे. अशा संतांच्या पायांना जनाबाई वंदन करतात. पुढचा अभंग ऐकूयात. 167वा. भक्ता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी, त्याचे प्रसादे तरले साधू संत उद्धरिले. तोची प्रसाद आम्हासी विटेवरी ऋषिकेशी, पुंडलिक बाप माय दासी जनी वंदी पाय, दानी वंदी पाय. महामुनी पुंडलिक हे भक्तजनात अग्रगण्य आहेत. पुंडलिकाच्या भेटीस प्रत्यक्ष पांडुरंग चालल्यामुळे अनेक साधू संतांना त्यांचे दर्शन झाले. या भवसंसारात ते पुंडलिकामुळेच तरलेत. अनेक साधू संतांचा उद्धार केला. तोच प्रसाद म्हणजे परब्रह्म पांडुरंगाचं दर्शन झालं, जो ऋषिकेश म्हणजेच पांडुरंग आजही विटेवर उभा आहे. पुंडलिक म्हणजे जणू माझे मायबापच आहेत असं मानून जनाबाई पुंडलिकाच्या पायांचं वंदन करीत आहे. चा अभंग 168वा. अलंकापुरवासिनी समीप इंद्रायणी, पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथे. ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायी, धावनिया येई दुड दुडा. बहु कासा वीस होतो माझा जीव, कनवळ्याची कीव येऊ द्यावी, येऊ द्यावी. नामयाची जनी म्हणावी आपुली, पायी सांभाळिली माय बापे, पायी सांभाळिली माय बापे. अर्थ. अलंकापूर म्हणजे आळंदी. इथून इंद्रायणी नदी वाहत असून ती नदी पूर्ववाहिनी आहे. अशा या पवित्र नदीच्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे आणि म्हणूनच जनाबाई मनीच्या आर्ततेने ज्ञानेश्वर माऊलीला आई असं संबोधून हाक मारित आहे. हे आई, तू माझ्यासाठी धावत ये. तुझ्या भेटीसाठी माझा जीव फार कासावीस होत आहे. भेटीची आस मला लागून राहिलेली आहे. अंतःकरणाने तरी तू मला भेट. माझा कनवाळा, माझी कीव तुला येऊ दे. नामयाच्या जनीला तू आपली म्हण. त्या नामयाची मी जनी, जे माझे मायबाप आहेत, त्यांची मी दासी आहे. ज्ञानाबाई आई, तू मला आपली म्हण आणि मला भेट दे. पुढचा अभंग ऐकूया. 169वा. आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी, माझी ये हरणी गुंतलीस कोठे राणी. मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझ विण काय करू प्राण किती कंठी धरू. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आये, माझी भेट व्हा जननी संता विनवी दासी जनी, संता विनवी दासी जनी, संता विनवी दासी जनी. भोवे याचा अर्थ आहे संसार चक्र आणि वास म्हणजे वाट. तर मी तर अंधळी म्हणजे अज्ञानी आणि माझ्यासारख्या अंधळीचा आधार म्हणजेच माझी काठी. ही कोण्या बेटी अडकली म्हणजे मी अज्ञानी, मला आधार देणारा, ज्ञान देणारा. कृष्ण कोण? द्वारका या बेटी तर नाही. तिथल्या प्रेमामुळे राहिलाय, तिथेच त्याच्या प्रेमापुटी राहिलाय.
या पाडसाला जनी सोडून हे हरिणी म्हणजेच कृष्णा, तू कोणत्या राणी गुंतलेला आहेस? मुकप तुझे हे पाडस आहे. लेकरू संसाराच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. त्यातून तूच मला बाहेर काढ. त्यासाठी मी तुझी वाट पाहत आहे. तुझ्याशिवाय राहणं, प्राणकंठी धरून ठेवणं मला अशक्यप्रायच झालेलं आहे. आता तू सांग की मी काय करू? फार वेळ मी जगू शकत नाहीये रे. माझा प्राण तर आता जाऊ पाहत आहे. तरी हे आई, तू चटकन धावून ये. माझ्या आईची म्हणजेच कृष्णाची मला लवकर भेट करवून दे, असं जनाबाई संत चरणी विनवणी करत आहेत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.